आणे येथील चौगुलमाळा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण जो माझ्या पाठीमागे पाहतोय हा विद्युत पोल आहे आणि हा तुटलेल्या अवस्थेत आहे. गेल्या 7 ते 8 दिवसापासून हा असाच आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. ही परिस्थिती झालेली आहे 8 दिवसापासून आहे. MSCB ला कळवलंय का काय त्यांच्या प्रतिक्रिया आल्या? आम्ही ज्या दिवशी वाऱ्याने हा पोल तुटला त्या दिवशी आम्ही लाईनमनशी कॉन्टॅक्ट केलं. त्यांच्या कानावरती ही बातमी घातली आम्ही की हा पोल धोकादायक आहे, तो अर्धा तुटलेला आहे. पण ते त्यावेळी बोलले की आम्ही नळावण्याला आहे, आल्यानंतर आम्ही बघतो. पण ते आल्यानंतर पण ते काय आले नाही. त्याच्यानंतर ते येऊन राऊंड मारून गेले. त्यांनी सांगितलं का आपण करून घेऊ, तुम्हाला जर जास्त अर्जंट असेल तर तुम्ही स्वखर्चाने करून घ्या, नाही तर मग तुम्हाला सरकारी याच्यातून महावितरण करायचं असेल तर वेळ लागेल. पण गेले 8 ते 10 दिवस व्हायला आलेत. हा पोल धोकादायक अवस्थेत तसाच आहे आणि लाईन पण ती अजूनही चालू आहे. जर उद्या काही अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी कोण घेणार? कुठलाही मेंटेनन्स जर असेल तर महावितरणवाले सांगतात का तुम्ही स्वखर्चाने करून घ्या. मग आता आम्ही दाद मागायची कुणाकडं? जर लाईट बिल थकलं तर हे लगेच फोन करतात तुमचं लाईट कनेक्शन कट करणार. मग हे गेले 8 ते 10 दिवस झाले पोल तुटलेला, हे काम करायचं कोणी? ही जबाबदारी तर महावितरणने घेतली पाहिजे. पण गेले 10 दिवस झाले हा पोल तुटलेला आहे, पण अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. असेच अनेक ठिकाणी असे धोकादायक पोल आहेत का जे पूर्णपणे असे वाकडे झालेले आहेत, पण ते देखील कुणी लक्ष देत नाही. तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर या पोलचं काम करून लाईट पूर्ववत करून देण्यात यावी. 15 ते 20 कुटुंबांना या लाईनची गरज आहे. गेले 8 दिवस झाले त्यांना पाण्याची सोय नाही. हे पोल तुटल्यापासून पुढची लाईट बंद आहे, तर पुढची लाईट चालू केली तर त्यांची पाण्याची सोय होईल, त्यांच्या जनावरांच्या पाण्याची सोय होईल. पण गेले 8 दिवस झाले अजून कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. लाईन मनशी संपर्क केला असता आजच मी सकाळी त्यांना म्हटलं, म्हणजे काल म्हटलो मी का ते तेवढं काम करून द्या आमचं व्यवस्थित. बरेच जणांचं जनावरांचा पाण्याचा प्रश्न आहे. काही जणांच्या 3 फेज मोटर आहेत, त्यांना अक्षरशः त्यांची जनावर पाणी सुद्धा पित नाहीत पाणी बदल झाल्यामुळं. त्यांना म्हणलं लवकरात लवकर तेवढी दखल घ्या. तर त्यांनी सांगितलं उद्या करून देतो, म्हणजे आज करून देणार आहे ते असे म्हटलेत. मग आता कधी याच्या आधी संपर्क केला होता आणि विनवणी केलेली आहे आणि ते म्हणले करू का. काल संपर्क केला तर काल म्हटले ते उद्या करू. आता आम्ही म्हणले उद्या 10 वाजता मला लक्षात आणून द्या. मग मी 10 वाजता फोन केला आणि 10च्या अगोदरच फोन केला, 9:45 आणि ते म्हटले आज तुमचं कोणत्या परिस्थितीत करून देऊ असं म्हटले. पण बऱ्याच ठिकाणी असे पोल तिरके झालेले, असे पोल मोडण्यापेक्षा ते अगोदरच दुरुस्त केले तर संभाव्य या गोष्टी घडणार नाही. पावसाळ्याचा दिवस चालू आहे, वारंवार सुटतंय, हा वाऱ्यानेच पूल पडलाय. अशा अनेक गावामध्ये बरेचसे पोल दिसतात कललेले आहेत. काय वाटतंय तुम्हाला? मला वाटतं या विद्युत मंडळांनी ना हे सगळ्याचा एकदा सर्वे करून आहे ना, हे सगळे पोल एक तर सरळ करून घेतले पाहिजेत. आणि जे धोकादायक पोल आहेत ते आता बऱ्याच दिवसात झालेले आहेत. सिमेंटी पोलला लाईफ असतं, तर ते पोल बदलण्यात यावे अशी माझी एक नम्र विनंती आहे.